वृंदावन ब्रजधाम की जय, समवेत गौर भक्तवृंद की जय, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। सुरुवातीच्या काळातील शिष्य आणि प्रभूजी तसे मूलतः बांगलादेशचे आहेत. आता भारत आणि बांगलादेश वेगळा झाला, पण पहिला दोन्ही एकच होते, बांगलादेश आणि भारत. आणि मग हे जेव्हा डिवाइड झाला बांगलादेश आणि भारत, त्यावेळी इंदिरा गांधींनी जे रेफ्युजी होते, जे बॉर्डरवरती किंवा दोन्हीच्या मध्ये, त्यांना भारतात राहण्यासाठी जागा दिली. आणि नागपूरच्या जवळ 2 तास प्रवास केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामोर्शी म्हणून एक तालुका आहे, चामोर्शी अगदी नक्सलाइट एरिया आहे, जंगल आहे, पूर्ण जंगल, कोणते नेटवर्क चालत नाहीत, काही चुकून कुठलं BSNLचं एक नेटवर्क चालतं. तर त्या जंगलामध्ये प्रभूजींनी आपला प्रचार प्रसार चालू केला. आणि त्यावेळी सगळे बंगालचे तितके बांगलादेशी जे होते, ज्यांना भारतात राहायची इच्छा होती, ते सर्वजण त्या जंगलामध्ये राहू लागले. आणि प्रभूजींनी येताना आपल्या सोबत अगदी प्राचीन त्यांचे सेवित राधा श्याम सुंदरांचे मित्र आहेत, छोटेसे इतके, पण अगदी सुंदर राधा श्याम सुंदरांचे मित्र आहेत. आणि तिच्या जवळजवळ चामोर्शीच्या 40 गावांमध्ये प्रचार प्रसार होतो. आणि सगळे बंगाली लोक आहेत. तिथे गेल्यानंतर असं वाटेल की मायापूरला आलो. मायापूर स्टाईलची बिल्डिंग, तेच रंग आणि तोच तिथला परिसर, राहणं, खाणं, पिणं, भाताची शेती. आणि प्रभूजींनी एक दिवस गुरु मला सांगत होते की ज्यावेळी तिथं प्रचार प्रसार चालू झाला आणि सरकारने सांगितलं जितकी जंगल किंवा जितकेही झोप आपलं काटेरी झाडं वगैरे जितकं तुम्ही साफ कराल तितकी तुमची जागा. त्या जंगलामध्ये त्यांना कुणी डेअरिंग करत होतं नक्सलाइट एरियामध्ये जाण्यासाठी. कुणी आतंकवाद दहशतवादी आतंकवादी असतात तिथं राहणारे, तर ते इतकी भयानक परिस्थिती होती. आणि गुरु मला सांगत होते 1900 जेव्हा डिवायडेशन झालं त्याच्या कालांतरानं थोड्याच अंतरानंतर तर स्वतः गुरु महाराज देखील प्रभूजींसोबत तिथं झाडं कापत होते. राधाश्याम
सुंदरांचं फार्म तयार करण्यासाठी किंवा जमीन तयार करण्यासाठी. तर प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी 35 एकर जागा 35 एकर जागा राधा श्याम सुंदर मंदिर आणि भक्त समूह आणि सगळ्या बंगाली भक्तांसोबत. प्रभूंची एक विशेषता आहे, प्रभूजींनी घर वापसी केलेली आहे. घर वापसी त्या भागामध्ये ख्रिश्चन मिशनरी प्रचार अगदी ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे गडचिरोली आणि वेगवेगळे चर्चचे पादरी लोक किंवा जे मिशनरी लोक त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना गरीब, इतकी गरीब आहे, भारतातला सगळ्यात गरीब जिल्हा गडचिरोली. भारतातला, महाराष्ट्रातला नाही, संपूर्ण भारतातला सगळ्यात गरीब जिल्हा जर असेल तर तो गडचिरोली जिल्हा आहे. आणि त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वजण इतके गरीब आहेत की मिशनरी ख्रिश्चन फादर किंवा ख्रिश्चन मिशनरी लोक तिथं गाड्यांची आमिष दाखवून किंवा 50,000 देतो, गाडी देतो, घर देतो, तुम्ही धर्मांतरण करा. आणि सगळ्या हिंदूंना धर्मांतरण केलं जातं. गाडी, पैसा, घर, तिथं आमिष दाखवून. आणि लोकांना काय, गरिबांना काय पाहिजे? घर भेटलं, खायला पैसे भेटले 50,000, एखादी 2 व्हीलर भेटली की लगेच धर्मांतरण. तर प्रभूजी अशा धर्मांतर केलेल्या लोकांना पुन्हा घर वापसी होते. आणि तिथल्या काही हिंदू कम्युनिटी हिंदू कम्युनिटीच्या लोकांसोबत प्रभूजी अगदी ऍक्टिव्ह प्रचारक आहेत. आणि त्या सगळ्या हिंदू कम्युनिटी ज्या आहेत, जसं बजरंग दल किंवा वेगळं विश्व हिंदू परिषद, ते वापस आणल्यानंतर 100, 200, 500 अशा सगळ्या लोकांना आणलं जातं. आणि प्रभूजी सगळ्यांचं प्रायश्चित आणि शुद्धता करून त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये येतात. आणि मग प्रभूजी सगळ्यांना जपमाळा वगैरे देऊन सगळ्यांना हरिनाम जप करण्यासाठी मग घर वापसी करण्याचं केंद्र म्हणजे राधा श्यामसुंदर मंदिर आहे. त्या नक्षलाईट एरियामध्ये चामोर्शी. तर चामोर्शी, मूलचेरा आणि आसपासचे जितके तालुके आहेत तिथं प्रभूजी ऍक्टिव्हली प्रचार करतात. आणि आजचा जो विषय आहे विचार केलेला भक्तांची, प्रामाणिक भक्तांची 5 लक्षणे, त्याच्यातलं जे महत्वाचं एक लक्षण आहे सिम्प्लिसिटी. त्याचं ज्वलंत उदाहरण सरलता. तेव्हा एक व्यक्ती किती साधं जीवन कसं जगतो प्रभूजींचं उदाहरण. त्या ठिकाणी कोणताही ब्रह्मचारी आश्रम असा नाही. सगळे बंगाली कम्युनिटी आहेत, गृहस्थी आणि वानप्रस्थी असे सगळे पूर्ण कम्युनिटीमध्ये एरियामध्ये त्या राहणार. तर कुणीही भक्त जर गेलं, मग ते कुणी असो, मी असो, कुणी असो, आपल्याकडे कोणी गेलं, मी आनंद कोणी जेव्हा कार्यक्रमला आपण जातो त्या ठिकाणी, तर स्वतः प्रभूजी शेतातून सब्जी आणणार, स्वतः कुकिंग करणार, स्वतः प्लेट धुणार, स्वतः वाढणार आणि जेवल्यानंतर सुद्धा प्लेट धुवून देणार. एक प्रभुपादांचे शिष्य. आणि आपल्याला थोडी हरिनाम लावणं विचारलं तर आपल्याला वाटतं आम्ही फार सिनियर झालो, मी वरिष्ठ झालो. तरी सिम्प्लिसिटीचं ज्वलंत उदाहरण. तर प्रभूजी आज हमारे बीच उपस्थित है. एक सरलता या स्वाभाविक एक भक्त का आचरण, सिंप्लिसिटी, जिसके विषय में मैं कह रहा था. मैं भूल गया कि प्रभु को मराठी नहीं आता. मैं बता रहा था कि आसपास के चामोर्शी के घर वापसी और जो 40 तालुका में किस प्रकार वहां पर प्रचार होता. मी प्रवचनच म्हटलं, प्रवचन दरम्यान म्हणजे तुम्ही थोडा बोला नंतर शेवटी सगळ्यांना काहीतरी आशीर्वचन प्रभुजी देंगे प्रवचन के अंत में. तो प्रभुजी तो परिचित है ही सभी को. हर बार व्यास पूजा के दिन हमें प्रभुजी का दर्शन होता है. बीच में प्रभुजी ब्रह्मोत्सव के लिए और प्राण प्रतिष्ठा के लिए यहाँ पर आए. तो एक ऐसे हुआ एक बार जब हमारी प्राण प्रतिष्ठा नवंबर में थी और हमने अक्टूबर में प्रभुजी को इनवाइट किया था, अक्टूबर के फर्स्ट वीक में. तो प्रभुजी को लगा अक्टूबर में इनवाइट किया मतलब 15 अक्टूबर को होगा, 13, 14, 15 अक्टूबर. मगर हमारा फेस्टिवल था नवंबर. वो ऑलमोस्ट पहुंच गए थे गाड़ी वगैरह करके सारे भक्तों को लेकर. फिर और वापस चले. ये आंध्रा और महाराष्ट्र के बॉर्डर पर है.
वहां से आला कटा छत्तीसगढ़ और आंध्रा ये एकदम आंध्रा, महाराष्ट्र और छत्तीसगढ़ के बीच में नक्सलाइट जंगल, त्रिकोण में एक तरफ महाराष्ट्र, एक तरफ आंध्रा, एक तरफ छत्तीसगढ़। तो प्रभु जी का एक बार जोर से हरे कृष्ण महामंत्र कहकर उच्चारण करके स्वागत करते हैं। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तो आज हम चर्चा करेंगे, आज आपण चर्चा करू ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 3। या स्कंदाचं विशेषता किंवा सगळ्यात महत्वपूर्ण उपाख्यान किंवा महत्वपूर्ण प्रसंग या स्कंदामध्ये आहे। कर्दम मुनी आणि देवहूती यांच्या घरी भगवंत स्वतः पुत्र म्हणून जन्माला आले, कपिल देव। आणि कपिल देवांनी आपल्या आईला म्हणजे देवहूतीला जे मार्गदर्शन केलं, कर्दम मुनी आणि देवहूतींनी इच्छा व्यक्त केली की भगवंतांनी आमच्या घरी आमचा मुलगा म्हणून जन्म घ्यावा। आणि तपस्या ज्यावेळी कर्दम मुनींनी केली त्यावेळी भगवंतांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतेवेळी इच्छा त्यांची ओळखली की त्यांना गृहस्थ बनवून गृहस्थ आश्रमाचा आनंद भोगण्याची इच्छा आहे। आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला, म्हटले तथास्तु, मी अवतार घेण्या अगोदर तुझ्या घरी 9 मुली जन्माला येतील। 9 मुली म्हणजे 9दा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। जी प्रल्हाद महाराजांनी सांगितली नवविधा भक्ती, त्या भक्तीच्या रूपानं 9 कन्या त्यांच्या जन्माला आल्या। आणि त्या जन्माला आल्यानंतर 10वे पुत्र म्हणजे कपिलदेव। आणि यांनी कपिल देवांनी जन्म घेतल्यानंतर, जन्म घेण्या अगोदर ज्यावेळी देवहूती सोबत विवाह होणार होता कर्दम मुनींचा, आता मुनी म्हणजे त्यांचं घर नाही काय नाही, तपस्या एवढी केलेली होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्यासारखं घर आणि बंगला नव्हता। त्यांनी आपल्या आध्यात्मिक किंवा तपस्येच्या बळावरती एक विमान तयार केलं, मोठंच्या मोठं विमान। आणि त्या विमानावरती बंगला, गार्डन आणि फुलांचे गार्डन, पाण्याची आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूल्स सगळे त्याच्यावर तयार केले विमानामध्ये। आणि चालतं फिरतं विमानामध्ये कर्दम मुनी आणि देवहूती राहू लागले। आणि त्या ठिकाणी त्या 9 कन्यांचा जन्म झाला आणि 10वे पुत्र कपिल देव अवतरित झाले। कपिल देव जसे मोठे झाले, कपिल देवांनी सगळ्यात पहिला आपल्या वडिलांना मार्गदर्शन केलं संन्यास घेण्यासाठी। घरापासून आसक्ती कमी करून, स्त्री आणि कुटुंबाची आसक्ती नष्ट करून तुम्ही भगवंतांची भक्ती ग्रहत्याग करून करा, हा उपदेश आपल्या वडिलांना दिला। सगळ्यात पहिला वडिलांना घरातून हाकलून नाही घातलं संपत्तीसाठी, उपदेश दिला भक्ती आणि भगवंतांची प्राप्ती कशी करता येईल म्हणून। आणि हे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला, आता स्त्री ही सदैव सुरक्षित किंवा रक्षित असली पाहिजे। ज्यावेळी ती लहान असते तेव्हा वडिलांच्या द्वारे, लग्न झाल्यानंतर पतीद्वारे, आणि पती जेव्हा वानप्रस्थ होतो त्यावेळी त्यांच्या मुलाद्वारे। ती जबाबदारी, स्त्रीला कधीही स्वतंत्रता दिलेली नाही आहे वैदिक सभ्यतेमध्ये। स्त्रीला सदैव रक्षणार्थ ठेवलेला आहे। त्यांची जी तपस्या आहे किंवा त्यांची जी लाज, लज्जा, जो स्त्रीचा एक सगळ्यात मोठा धर्म आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी सदैव रक्षण दिलेलं आहे। आणि त्या रक्षणाच्या अंतर्गत वडील जेव्हा त्यांचे वानप्रस्थ घेऊन तपस्या करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांची आई देवहूती कपिल देवांची शरणागत झालेली आहे। आणि शरणागती प्राप्त केल्यानंतर
तिने आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रसर होण्यासाठी तिने प्रश्न विचारलेले आहेत की मी कसं आध्यात्मिक जीवनामध्ये प्राप्त करू शकते. आणि त्याचं वर्णन करताना कपिल देवांनी सगळ्यात मुख्य जे आपण भक्तीविषयी मार्गदर्शन ऐकतो, भक्तांचं सान्निध्य आहे की कशी आपली भक्ती वाढू शकते, भक्तांचं महत्त्व, हे सगळं त्यांनी मार्गदर्शन प्रारंभ केलं. आणि त्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत जे आपण काउन्सिलिंग सिस्टीम जे आहे, भक्तांची काळजी जे म्हणतो, त्या भक्तांच्या काळजीचा जो मूळ मार्गदर्शन कपिल देवांनी केलेलं आहे. कशी भक्तांच्या अधीन असल्यामुळे आपण भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय जीवन जगू शकतो. सतां प्रसंगात मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायन कथा तज्जोषणात श्ववर्गवर्त्मने श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. कशी आपली भक्ती वाढत जाते. श्रद्धा भक्तीर अनुक्रमिष्यति. एका व्यक्तीची श्रद्धा असलेली ती श्रद्धेच्या आधारावर जेव्हा व्यक्ती भक्ती मार्गात येतो, ती भक्ती कशी त्याची प्रगती होते त्याविषयी त्यांनी सांगितलं. भक्तांच्या सानिध्यात भगवंतांच्या लीलांची आणि अद्भुत कृत्यांची केलेली चर्चा ही कानासाठी आणि हृदयासाठी अत्यंत आनंद व संतोषदायक असते. अशा ज्ञानाची जोपासना करून मनुष्य मोक्षपथावर हळूहळू अग्रसर होतो. पुढे मुक्त झाल्यानंतर त्याचे आकर्षण दृढ होते. तदनंतर वास्तविक भक्ती आणि भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. तर त्यांनी तर सांगितलं, भक्तिमय सेवेचा प्रारंभ भक्तांच्या सानिध्यात आल्यानंतर. कृष्ण कथा ज्यावेळी आपण कानाद्वारे ऐकतो, ती कथा कुठं पोचली पाहिजे? हृदयापर्यंत. आणि जेव्हा हृदयामध्ये कथा ती पोचेल, त्यावेळी भगवंतांच्या प्रती रती म्हणजे आसक्ती उत्पन्न होऊ लागते. आणि जर कथा हृदयापर्यंत पोचत नसेल, इस कान, एका कानातून दुसऱ्या कानातून, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडो जाये वारे किंवा गेले वारे, तर तसं न होता ती हृदयापर्यंत पोचवणं आपलं कर्तव्य. तर त्याविषयी आता जो आपण श्लोक ऐकला, तो श्लोक ऐकण्या अगोदर त्यांनी भक्तांची 5 लक्षणं सांगितली. प्रामाणिक भक्ताची 5 लक्षणं. ती भक्ती अनुक्रमिष्यती, ती भक्ती पुढं जाणार कशी, त्याची 5 लक्षणं हे आजच्या या श्लोकामध्ये वर्णन करत आहेत. स्क्रीन. हा ग्रंथराज श्रीमद भागवतमचा 3रा स्कंध, अध्याय आहे 29. अध्यायाचं नावच आहे भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन. कपिल देवांद्वारा भक्तिमय सेवा कोण करते? भक्तिमय सेवेचं वर्णन स्वतः कपिल देव. श्री श्री राधा दामोदर की जय. कपिल देव जे स्वतः भगवंत आहेत. आता स्वतः भगवंत आपल्या भक्तीचं वर्णन करून सांगत आहेत. कोण? स्वतः भगवंत आपल्या भक्तीचं वर्णन करून सांगत आहेत. कोणी साधारण व्यक्ती किंवा कुणीही जनसामान्याचं वाक्य नाही. स्वतः भगवंत आपल्या भक्तीचं वर्णन करून कोणाला सांगतायत? आपल्या आईला. हा जो ग्रंथावरती जे चित्र आहे, हे कपिलदेव बसलेले आहेत आणि माता देवहूती मार्गदर्शन ऐकत आहे. तर श्लोक माझ्या मागे म्हणा. आध्यात्मिकानुश्रवण नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरह क्रियया तथा. आध्यात्मिकानुश्रवण नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन
निरहंक्रियया तथा आध्यात्मिकानुश्रवण नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरह क्रियया तथा नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन नाम संकीर्तनाच्च मे माताजी नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन शब्दार्थ माझ्या मागे म्हणा. आध्यात्मिक विषय अनुश्रवणात श्रवण करण्यापासून नाम संकीर्तनात पवित्र हरिनामाचे कीर्तन करून च आणि मे माझ्या आर्जवेन सरळ वर्तनाने आर्य संगेन संत पुरुषांच्या संगतीने निरह क्रियया मिथ्या अहंकार सोडून तथा या प्रकारे. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन करण्यात कारणी लावावा. त्याचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे आणि कोणाचाही मत्सर न करणारा, जरी तो सर्वांचा मित्र असला तरी जे अध्यात्मामध्ये प्रगत झालेले नाहीत अशांची संगती त्याने टाळावी. तात्पर्य. मनुष्याने आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक विषयांचे श्रवण केवळ अधिकारी पुरुषांकडूनच केले पाहिजे. तो आध्यात्मिक जीवनाचे तथ्य सत्य नियामक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून त्याने इंद्रिय नियंत्रित करून जाणू शकतो. अशा इंद्रिय निग्रहासाठी साधकाने अहिंसक व सत्यवचने असावे, चोरी करू नये, मैथून जीवनापासून दूर राहावे आणि देह धारणेकरिता अत्यावश्यक तितक्याच गोष्टींचा संग्रह करावा. त्याने अत्याहार करू नये, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संशय करू नये, सामान्य लोकांशी वायफळ गप्पा गोष्टी करू नयेत आणि अकारण विधिविधानांचे पालन करू नये. स्वतःची खरोखर प्रगती व्हावी म्हणूनच त्याने विधिविधानांचे पालन करावे. भगवद्गीतेमध्ये 18 गुणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि सरळपणा त्यापैकी एक आहे. मनुष्याने निरअहंकारी असावे
इतरांकडून अनावश्यक सन्मानाची अपेक्षा करू नये, अहिंसक असावे, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा, मनुष्याने अत्यंत सहनशील आणि सरळ मार्गी असावे, आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करावा आणि इंद्रियांवर संयम राखावा. या गुणांचा उल्लेख येथे आणि भगवद्गीतेमध्येही करण्यात आलेला आहे. आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी करावी याविषयीचे श्रवण मनुष्याने अधिकृत पुरुषांकडून करावे. या संदर्भातील उपदेश आचार्यांकडून स्वीकारून ते आत्मसात करावेत. या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. नाम संकीर्तनाश्च, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र भगवन नामाचे कीर्तन मनुष्याने व्यक्तिशः वा सामूहिकरित्या करावे. श्री चैतन्य महाप्रभूंनी या पवित्र नाम संकीर्तनावर आध्यात्मिक प्रगतीचे मूलभूत साधन म्हणून विशेष जोर दिलेला आहे. या श्लोकात आर्जवेन अर्थात निष्कपटपणे किंवा दुटप्पीपणा न करता हा आणखी एक महत्वाचा शब्द आला आहे. भक्ताने स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत. अर्थात भगवंतांचे कार्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रचारकाला योग्य मार्गदर्शनाखाली कधी कधी योजना आखाव्याच लागतात, परंतु स्वहितासाठी मात्र त्याने सदैव निष्कपटी असावे आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती न करणाऱ्या मनुष्याची संगती त्याने टाळावी. या श्लोकामध्ये आर्य हा आणखी एक अर्थपूर्ण शब्द आहे. कृष्ण भावनेच्या ज्ञानामध्ये तसेच भौतिक समृद्धीमध्येही प्रगती करणारे लोक आर्य म्हटले जातात. आर्य आणि अनार्य किंवा सुर आणि असुर यांच्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दर्जानुसार भेद पडतो. अध्यात्मामध्ये प्रगत नसणाऱ्या व्यक्तींचा संग निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे, असत्संग त्याग येई वैष्णव आचार. मनुष्याने क्षणभंगूर गोष्टींवर आसक्त असणाऱ्या व्यक्तींचा संग टाळावा. असत म्हणजे भौतिक आसक्ती असलेला, भगवंतांचा भक्त नसणारा आणि स्त्री किंवा उपभोग्य ऐहिक वस्तूंवर आसक्त असणारा होय. वैष्णव तत्वानुसार असा मनुष्य पाखंडीच होय. भक्ताला आपल्याकडील संपत्तीचा वा साठ्याचा अहंकार नसावा. सौजन्य आणि नम्रता हीच खरी लक्षणे आहेत. भक्त आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रगत असला तरी तो सौजन्यशील व नम्रच असतो. याचे उदाहरण कविराज गोस्वामी आणि इतर वैष्णवांनी आपल्या आचरणातून दाखविले आहे. आपण रस्त्यावरील तृणापेक्षाही नम्र आणि वृक्षापेक्षाही सहनशील असावे, ही चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे. मनुष्याने कधी गर्वाने फुगून जाऊ नये किंवा दुरअभिमानी असू नये. अशा प्रकारे आचरण केल्यास तो खचितच आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकेल. श्रील प्रभुपाद की जय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. किती स्पष्ट तत्ववेत्ता प्रभुपादांसारखी डेअरिंग कुणी करू शकलं नाही. इतकं स्पष्ट लिहिणं आणि ते लिहिणं म्हणजे सुद्धा त्याच्यासाठी फार शक्ती लागते. बोलणं सोपं आहे, कारण बोलल्यानंतर एकदा तो व्यक्ती बोलतो, लोक विसरतात. पण लिहिल्यानंतर हजारो लाखो वर्षापर्यंत त्या व्यक्तीची छाप किंवा त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, त्याची वाणी कशी आहे, त्याची भावना कशी आहे, त्याचा दृष्टांत त्याच्या लेखावरून कळतो. जसं विष्णुलोक प्रो सुद्धा लिहायचे अगदी कडक भाषेमध्ये अगदी लक्षवेधी म्हणून त्यांचं अगदी
आर्टिकल असायचे, अशी स्पष्ट भाषा, कधीही कुणाला न घाबरता. आणि तेच प्रभुपादांपासूनच आलेलं आहे. किती प्रभुपादांनी एकाच श्लोकामध्ये सगळ्या भक्तीचा पूर्ण अर्थ किंवा सारांश आपल्या जीवनाचा सांगितलेला आहे. काय करावं, काय करू नये, क्लिअर, डूज अँड डोंट्स. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे भक्ती. या एका श्लोकामध्येच पूर्ण स्पष्ट करून दिलेलं आहे प्रभुपादाने. तर तात्पर्यामध्येच सुरुवातच प्रभुपादाने केलेली आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी व्यक्तीनं प्रामाणिक व्यक्तीकडून, प्रामाणिक अधिकारी पुरुषाकडून श्रवण करणं सगळ्यात आवश्यक आहे. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, तसं इथं ऐकाल तर वाचाल. प्रभुपादांनी दिलेले जे आदेश उपदेश त्यांच्या गुरु शिष्य परंपरेमधून आपल्याला जे प्राप्त झालेले अधिकारी आहेत किंवा वैष्णवगण आहेत किंवा आचार्य आहेत, अशा भक्तांकडून जे प्रामाणिक संप्रदायामध्ये आलेले आहेत. आणि आजच्या तारखेला प्रामाणिक संप्रदाय म्हणजे चारच आहेत: श्री संप्रदाय, मध्व संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. या चार संप्रदायालाच अधिकृत संप्रदाय म्हटलेला आहे. आणि आपला मध्व संप्रदायामधून ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय हा चैतन्य महाप्रभूंनी प्रारंभ केलेला आहे. मध्व संप्रदायाची एक फांदी किंवा एक ब्रांच म्हणू शकतो गौडीय संप्रदाय. तर या चार संप्रदायामधूनच आपल्याला ऐकणं, अशा गुरूंची सेवा करणं आवश्यक आहे. हे अधिकृत संप्रदाय आहेत, शास्त्रांद्वारे दिलेले अधिकृत संप्रदाय. श्री संप्रदाय ज्याची सुरुवात किंवा ज्यांचे फाउंडर आचार्य स्वतः लक्ष्मी आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीजींनी प्रारंभ केलेला श्री संप्रदाय. कुमार संप्रदाय चतुष्कुमारांनी प्रारंभ केलेला. ब्रह्म मध्व संप्रदाय ब्रह्माजींनी. आणि रुद्र संप्रदाय म्हणजे शिवजींनी. वैष्णवानाम यथा शंभो. तर या चार संप्रदायामध्ये आपण राहून, सेवा करून, भगवंतांविषयी ऐकून विधिवत दीक्षा घेणं आवश्यक आहे. संप्रदाय विहीनायता मंत्रास्ते विफलामता. जर संप्रदायाच्या बाहेर आपण दीक्षा घेतलेली असेल तर ते मंत्र काहीही उपयोग किंवा फळ देत नाही. आपण भलेही गायत्री मंत्र बाहेर ऐकतो, कॅसेट लावलेले असतात दररोज सकाळ सकाळी, पण त्याचा उपयोग होत नाही. जसं मेडिकलमध्ये कित्येक गोळ्या आणि औषधं उपलब्ध असतात, कुठलीही गोळी आपण खाल्लं तर आपला आजार कमी होत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार तीच गोळी खाल्ल्यानंच तो आपला आजार कमी होऊ शकतो. गोळ्या तर सगळ्याच सारख्या दिसतात, सगळ्याच दिसायला सारख्याच आहेत, सगळ्याच कॅप्सूल आहेत, टॅबलेट आहेत, गोल आहेत, लांब आकाराच्या आहेत. चला कुठल्या एक 4 गोळ्या द्या, मी खातो, माझा आजार पण ठीक होतं, असं होतं नाही. त्या स्पेशालिस्ट व्यक्तीकडे जाणं, जसं स्किन स्पेशालिस्ट आहे, त्वचा रोग तज्ज्ञ. जर त्वचेचा रोग असला आणि आपण जर कोणत्याही गोळ्या खाल्ल्या तर डोक्याच्या गोळ्या किंवा पोटदुखीच्या गोळ्या, तापाच्या गोळ्या, क्रोसिन द्या किंवा सर्दीच्या गोळ्या द्या, डी कोल्ड टोटल द्या, खाल्लं तर होणार आहे का नाही? ऐकलं आपण, डी कोल्ड टोटल द्या, सिनारेस द्या. नाही, जे त्वचा रोग तज्ज्ञांनी दिलेल्या औषधोपचार केले तरच आपलं त्वचा रोग मुक्त होऊ शकतो. तसंच प्रामाणिक अधिकृत व्यक्तीकडून ऐकणं. त्यानंतर जीवनाचं सत्य नियामक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे. म्हणजे जे 4 नियम आहेत, 4 नियम जे आपण पालन करतो ते नियमांचं पालन करण्यासाठी प्रभुपाद सांगत आहेत. मांसाहार न करणे, व्यभिचार न करणे, जुगार न खेळणे आणि मादक द्रव्यांचं सेवन न करणे. का? कारण या 4 नियमांचं उल्लंघन केलं तर धर्माचे 4 स्तंभ तुटतात. जेव्हा व्यक्ती मांसाहार करतो त्यावेळी त्याच्या हृदयातील दया नष्ट होते. ज्यावेळी व्यक्ती व्यभिचार करतो त्यावेळी त्याच्या शुद्धता नष्ट होते. ज्यावेळी मद्यपान किंवा मादक द्रव्यांचं सेवन करतो
त्यावेळी तो तपस्या करू शकत नाही. आणि ज्यावेळी तो जुगार खेळतो त्यावेळी सत्याचा मार्ग तो अवलंबन करू शकत नाही. म्हणून हे 4 नियम आहेत. ती फॅशन नाही आहे किंवा प्रभुपादांनी तयार केलेले नियम नाही आहेत. भागवताच्या प्रथम स्कंदातील 17व्या अध्यायामध्ये कलीला परीक्षित महाराजांनी दिलेला दंड आहे. आणि त्या अध्यायामध्ये परीक्षित महाराजांनी कलीला राहण्यासाठी हे 4 स्थान दिलेले आहेत. ज्या ठिकाणी व्यभिचार होतो, ज्या ठिकाणी मादक द्रव्यांचं सेवन होतं, ज्या ठिकाणी मांसाहार होतो तिथं राहा. ताट बसा, नाहीतर हळूहळू झोप लगेच कली प्रवेश करू लागतो मंदिरात. अशा इंद्रिय निग्रहासाठी साधकाने अहिंसक व सत्यवचनी असावे. चोरी करू नये, व्यभिचार करू नये, देह धारणेकरिता अत्यावश्यक गोष्टींचा स्वीकार करावा. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यंच षड्वीर भक्ती विनश्यती. नाश होणारी 6 कारणं, त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आहे अत्याहार. आणि अत्याहार म्हणजे फक्त खाणं नाही. अत्याहार म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करणं सुद्धा आहे. अत्याहार खाणं पण आणि आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह. मग आध्यात्मिक जीवनात सुद्धा तो नियम आहे. आपण वाचत नाही ग्रंथ, पण गोळा करत असतो. हे पुराण, ते पुराण, कल्की पुराण, हे पण चांगलं आहे, चला घेऊ, हे पण घेऊ, ते पण जमा करणं, तो पण एक अत्याहार झाला. आवश्यकतेपेक्षा अधिक सामग्री, हे पण लागते, ते पण लागते. बघा, काहीच लागत नाही. तसं बघितलं तर काहीच लागत नाही. खरं आपल्याला वाटतं हे पण लागतंय, ते पण लागतंय. जसं ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते की तुम्ही फ्रीज घ्या म्हणजे तुमच्या जीवनात आनंद येईल, वॉशिंग मशीन घ्या म्हणजे तुमच्या जीवनात आनंद येईल, मिक्सर घ्या म्हणजे तुमच्या जीवनात आनंद येईल. सगळे शरीराचे कष्ट झाले तर मग दवाखान्यात पैसे घालणं आहेच. शरीराचे कष्ट कमी होतात, मग शरीराचे रोग वाढतात. कष्ट नसले की रोग वाढतात. मग त्यामुळे पुन्हा ते कष्ट शरीराला वाढतच जातात. त्यामुळे प्रभुपाद म्हणतायत की पुढं देह धारणेकरिता अत्यावश्यक तितक्याच गोष्टींचा संग्रह करावा. आचार्य तर म्हणतात की शरीर आणि आत्मा या दोघांना एकत्र टिकवून ठेवण्यासाठीच खावं. शरीर आणि आत्मा. आत्मा शरीर सोडून जाणार नाही याची काळजी घ्या, बस तेवढंच. जास्त खाल्ल्यानं माणूस मरतो, कमी खाल्ल्यानं नाही मरत. जास्त खाल्ल्यानं रोगराई वाढते. शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल हे सगळं जास्त खाण्यानं किंवा अनियंत्रित खाल्ल्यानं होतं. कमी खाल्ल्यानं कधी कोणी व्यक्ती आजारी पडत नाही. आणि जास्तीत जास्त आजार मोठमोठ्या शहरामध्ये आहेत, गावामध्ये नाही आहेत. कारण गावांमध्ये लोक कष्ट करतात, त्यामुळे ते आजारी लवकर पडत नाहीत. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये 18 गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अमानित्वम, अधंभित्वम, अहिंसा हे 18 प्रकारचे गुण सांगितलेले आहेत, वैष्णवाचे किंवा ब्राह्मणांचे गुण. आणि त्या गुणांपैकी सरलता म्हणजे सिम्प्लिसिटी हा सगळ्यात महत्वाचा आहे. पुढं प्रभुपाद लिहित आहेत की कीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करणं अत्यावश्यक आहे. आणि कीर्तनाद्वारे व्यक्ती भगवंतांची प्राप्ती करू शकतो, जो या कलियुगाचा युगधर्म आहे. आज आपल्याला थोडं स्पीडमध्ये जावं लागणार, का प्रवचनात सुद्धा बोलायसाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यानंतर आर्जवेन म्हणजे निष्कपट आणि दुपट्टीपणा, डुप्लिसिटी असू नये. आणि भक्तांनी स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत, म्हणजे प्लॅनिंग करू नये स्वतःच्या स्वार्थासाठी. भक्तांनी लिहिलेलं आहे, प्रभुपादांनी, अभक्तांनी नाही लिहिलंय. भक्ताने स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत, म्हणजे भक्त झाल्यानंतर देखील हा स्वार्थ टिकून राहतो. आणि तो स्वार्थ टिकवण्यासाठी प्लॅनिंग, प्री प्लॅन करू नये. एक असे प्री प्लॅन आणि एक आहे न कळत झालेलं. न कळत झालेला कधीही भगवंत क्षमा करतील, न कळत चुकून झालेला अपराध.
पण माहीत असून प्री प्लॅनिंग करणं हे मग स्वार्थीपणा झाला. भगवंतांचे कार्य प्रत्यक्ष करण्यासाठी किंवा भगवंतांची सेवा करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये कधी कधी प्लॅनिंग करावं लागतं. प्रभुपाद लिहित आहेत, पण योजना आखाव्याच लागतात, परंतु स्वहिताविषयी मात्र त्याने सदैव निष्कपटी असावे. भगवंतांसाठी सेवा करताना प्री प्लॅन करून होऊन जाईल, हो जाएगा, देखा जाएगा, समय आने पर देखेंगे, बघू नंतर, अजून तर भरपूर वेळ आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे निष्काळजीपणा, निष्काळजी. पण भगवंतांची सेवा करताना व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रयत्नाने योजना आखून करणं, पण स्वतःसाठी निष्कपटी राहणं. अध्यात्मामध्ये प्रगत नसणाऱ्या व्यक्तींचा संघ निषिद्ध आहे. म्हणजे जे लोक भक्त नाही आहेत अशा लोकांचा संघ निषेध आहे. असत संग त्याग येई वैष्णवाचार. चैतन्य महाप्रभूने विचारलं की भक्ताची ओळख काय, तर म्हटले जो अभक्तांचा संग करत नाही. तर आता प्रश्न असू शकतो की प्रभूजी तुम्ही तर मंदिरात राहता, तुम्ही अभक्तांचा संग करू नाही शकत, पण आम्ही तर बाहेर राहतो, आम्हाला तर सगळ्या भौतिकवादी लोकांसोबतच सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्यांच्यासोबतच राहावं लागतं. मग त्यांच्यासोबत राहताना सुद्धा आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण त्यांच्यासारखं होता कामा नये. यात्रा ही पिकनिकच आहे, पण ती पिकनिक त्याला आध्यात्मिक रूप दिल्यानंतर तिचं नाव यात्रा होतं. तर त्यांना आपण वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी यात्रेला घेऊन जाऊ शकतो, त्यांच्यासोबत कुलू, मनाली, काश्मीर, उटी फिरायला जाऊ शकत नाही. हे अंतर आहे. अभक्तांचा संग न घेणं काम तर आहेच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जगामध्ये जितकी लोकसंख्या आहे, भक्तांची संख्या 1% आहे. किती? 1% आहे, फक्त 1%. 99% लोक अभक्त आहेत. तर आपल्याला अभक्तांसोबत राहणं, त्यांच्यासोबत जीवन जगणं तर अनिवार्य आहे, त्याच्यासाठी पर्याय नाहीच आहे दुसरा. पण त्यांच्यासारखं न होणं हे आवश्यक आहे. आपण जर आपलं कवच, जसं सूर्यदेवांनी कर्णाला कवच दिलेलं होतं, सूर्य कवच, आणि ते कवच धारण केल्यानंतर त्याला कोणतेही अस्त्रशस्त्र प्रभाव करू शकत नव्हते, प्रभावित करू शकत नव्हते. तर ते आपलं शस्त्र आहे साधना. जर आपण आपल्या साधनेमध्ये स्ट्रॉंग असेल तर आपण बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनावरून, त्यांच्या संगतीवरून आपण खाली जात नाही. आपलं जर फाउंडेशन बेसिक स्ट्रॉंग नसेल तर आपण मग डळमळीत होतो. मग कधी ते म्हणा चला दर्ग्याला जाऊ, तुम्ही आजारी पडायले सारखे, दर्ग्याला जाऊ, बाबाकडे जाऊ, चालले मग दर्ग्यात, बाबाला काळा दोरा गळ्यात ताईत. याचा अर्थ आपल्याला भगवंतांवर 100% विश्वास नाही. क्लिअर आहे. ॲक्शन स्पीक मोर लाउडर दॅन युअर वर्ड्स. आपल्या शब्दापेक्षा आपलं कार्य हे जास्त ओरडून बोलतं. भगवंत आहेत ना, भगवंत प्रत्येक त्यांना माहित आहे कोण काय करतंय, काय खाल्लं, काय नाही खाल्लं. भगवंतांवरती विश्वास आणि त्याच्यासाठी साधना आणि प्रामाणिक भक्तांकडून श्रवण. आपल्याकडील संपत्तीचा किंवा साठ्याचा अहंकार नसावा. संपत्तीचा अहंकार, ज्या 4 गोष्टी आहेत ज्या भक्तीमध्ये सदैव अडथळा उत्पन्न करतात, असं कुंती महाराणीचं म्हणणं आहे. भागवतच्या प्रथम स्कंदातील 8वा अध्याय, कुंती महाराणीची प्रार्थना आणि परीक्षितांचं रक्षण. त्यामध्ये कुंती महाराणी वर्णन करते, जन्मैश्वर्य श्रुतश्रीभी एदमान्यो मदः पुमान. जन्म म्हणजे उच्च कुळात झालेला जन्म. मी ब्राह्मण आहे, मी 96 कुळी मराठा आहे, मी उच्च कुळामध्ये जन्मलेला आहे. उच्च कुळातील जन्म, ऐश्वर्य म्हणजे संपत्ती. माझ्याजवळ इतका पैसा आहे, कोट्यावधीनी वडिलोपार्जित संपत्ती आहे, मला काय भगवंतांची आवश्यकता आहे, माझ्याकडे काय कमी आहे. मेरे पास गाड़ी है, घोड़ा है, बंगला है, सब कुछ है, मगर भगवान कहाँ है.
जन्म ऐश्वर्य. श्रुत आणि श्रीभी म्हणजे सुंदरता आणि शिक्षण. उच्च शिक्षण, ज्याच्याकडे जास्त ज्ञान आहे तो सुद्धा भगवंतांजवळ लवकर वाकत नाही. आणि जो सुंदर असतो तो, त्याला वाटते माझी इतकी सुंदरता, मला कशाची काय आवश्यकता आहे, मी इतका सुंदर आहे, मी इतका बुद्धिमान आहे, मी कुणालाही फसवू शकतो, मी कुणालाही चुना लावू शकतो. पण भगवंतांना आपण चुना लावू शकत नाही. हम ठाकुर जी को कभी चुना नहीं लगा सकते, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे या संपत्तीचा अहंकार नसावा. नम्रता किंवा सौजन्य ही भक्ताची खरी लक्षणे आहेत. भक्त आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रगतिशील जरी असला तरी तो सौजन्यशील आणि नम्र असतो. जसं एखादं डाळिंबरचं झाड आहे. डाळिंबर सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे डाळिंबासाठी, सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी, आणि नॅशनल पूर्ण भारतीय पॅमोग्रॅनेट म्हणजे जे डाळिंब आहे त्याचं अनुसंधान, त्याचं संशोधन करणारी युनिव्हर्सिटी सोलापूरमध्येच आहे. आपल्या सोलापूर युनिव्हर्सिटीच्या बाजूलाच आहे. तर डाळिंबाच्या झाडाकडं आपण कधी पाहू शकता, ज्यावेळी डाळिंबाच्या झाडाला त्या सीझनमध्ये मोठमोठे डाळिंब येतात. डाळिंब आल्यानंतर ते झाड ताठ उभारत नाही, ते नम्र होतं. तसं विद्या विनयीन शोभते. त्या व्यक्तीची विद्या जितकी त्याच्याजवळ आहे तो व्यक्ती विनयी बनतो, नम्र बनतो. तो आपल्या ज्ञानाचा, आपल्या बुद्धीचा प्रचार आणि ॲडव्हर्टाईज करत नाही, दाखवत नाही तो की किती बुद्धिमान आहे बघा. नाही, तो जेव्हा बोलतो तेव्हा कळते की तो बुद्धिमान आहे, तर त्याचा प्रचार नाही करत माझ्या बुद्धीचा. तसंच आपल्या साधनेचा आपण प्रचार करू शकत नाही कधी. ज्या गोष्टींचा आपण प्रचार करतो त्या गोष्टीची शक्ती आपोआप कमी होते, त्याची तीव्रता कमी होते, त्याची जी शक्ती आहे ती कमी होते. जसं आपण जप करतो कुणाला प्रसन्न करण्यासाठी? भगवंतांना. राधा राणीला आपण विनंती करतो की आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, मग त्याचा प्रचार करण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळे नम्रता ही खरी भक्ताची लक्षणं आहेत. आणि जसं प्रभुपाद उदाहरण देत आहेत की गवताच्या पात्यापेक्षाही नम्र असावे. जो तृणादपी सुनिचेन श्लोकाचं भाषांतर प्रभुपाद या ठिकाणी करत आहेत. चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे, मनुष्याने कधी गर्वाने फुलून जाऊ नये. आणि प्रभुपाद उदाहरण देत आहेत कृष्णदास कविराज गोस्वामींचं. प्रभुपाद लिहित आहे त्याचे उदाहरण म्हणजे कृष्णदास कविराज गोस्वामी आणि इतर वैष्णवांनी आपल्या आचरणातून दाखविले आहे. तर प्रभुपादांनी का दिलं असेल कृष्णदास कविराज गोस्वामींचंच नाव? इतके आचार्य होते. बलदेव विद्याभूषण, षड गोस्वामी, भूगर्भ गोस्वामी, रूप गोस्वामी, इतके सगळे असून कृष्णदास कविराज गोस्वामींचंच का नाव लिहिलं असेल? वयोवृद्ध होते, बरोबर. आणि त्यांनी चैतन्य चरितामृतची रचना ज्यावेळी केली त्यांनी कंडिशन ठेवली की मी चैतन्य चरितामृत सगळ्या भक्तांच्या आदेशानुसार त्याची रचना करण्यासाठी तयार आहे, पण माझं नाव मी कुठंही लिहिणार नाही. माझं नाव जर लिहिणार नसेल तर मी चैतन्य चरितामृत लिहायसाठी तयार आहे. माझी कंडिशन आहे. तुम्ही सगळ्या वैष्णवांनी मला आदेश दिलेला आहे मी चैतन्य चरितामृतची रचना करणार, पण तुम्ही कोणीही मला म्हणू नका की तुमचं नाव त्याच्यात लिहा. आणि म्हणून पूर्ण चैतन्य चरितामृत त्यांचं नाव नाही आहे. आपण एक आर्टिकल किंवा एक निबंध लिहिला तर आपण सगळ्यात पहिला वरती लिहिलेलं असतं नाव मी केलं, डिपार्टमेंट माझं नाव, कलेक्शन मी केलं. देताना सुद्धा भिकाऱ्याला सांगितलेलं आहे दान देताना एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये. आपण एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने फोटो काढतो दान देतो. आम्ही दान देत आहोत म्हणजे किती नम्रतेविषयी प्रभुपाद या ठिकाणी शिकवण देत आहेत. तर या संपूर्ण तात्पर्याचा जर 5 विभागामध्ये 5 जे शब्द
जर आपण ऐकले किंवा जर त्याचं अध्ययन केलं संपूर्ण तात्पर्याचं, तर ते 5 विभागामध्ये तात्पर्य विभाजित झालेलं आहे. आपण वाचलं पहिला, नंतर थोड्या गतीनं, तीव्र गतीनं म्हणू शकतो की आपण त्याचं सारांश पण बघितलं. त्याचे 5 भागामध्ये विभाजन किंवा 5 गुण या ठिकाणी प्रभुपाद किंवा कर्दम मुनींचे पुत्र कपिल देव या ठिकाणी सांगत आहेत. नंबर 1 तात्पर्याचा पहिला भाग, आध्यात्मिक अनुश्रवणात. पहिला श्लोकाची सुरुवात जी आहे, आध्यात्मिकानुश्रवणात म्हणजे काय? पहिलं लक्षण प्रामाणिक भक्ताचं सांगितलेलं आहे की भगवंतांच्या नाम रूप गुण लीला श्रवण करण्यामध्ये त्याला रस किंवा रुची आहे. ज्याला भगवंतांच्या कथा ऐकण्याची इच्छा आहे तो भक्त आहे. मी म्हणत नाही, कपिल देव सांगतायत. कपिल देवानी क्लिअर केलेलं आहे 5 गुण. त्या 5 गुणांनी आपण आपल्या वैष्णवतेचा परिमाण म्हणजे मोजमाप करू शकतो. एक आहे परिणाम आणि एक आहे परिमाण. परिमाण म्हणजे मोजमाप. तर 5 गुणांपैकी सगळ्यात पहिला गुण कपिल देव सांगतायत की आध्यात्मिक अनुश्रवणात म्हणजे आध्यात्मिक भगवंतांचे या कृष्णांच्या नाम रूप गुण लीला माधुरी यांचं श्रवण करण्यामध्ये ज्याला रुची आहे. कधी कथा संपेल, कधी प्रसाद चालू होईल, कधी बाहेर उठून जाऊ, पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, लवकर संपत नाही, लवकर घरी जायचं आहे, रविवार आहे, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, ते चिंतन कथेमध्ये. तर मग कसं कृष्णाचं दर्शन होणार? भागवताच्या प्रथम स्कंदामध्येच वर्णन आहे की जर एखाद्या व्यक्तीची चेतना शुद्ध झालेली असेल, मग चेतना शुद्ध कशी होणार? त्याचे कार्य शुद्ध असतील तर. कार्य शुद्ध असतील तर त्याच्या विचार बदलतील, विचार शुद्ध होतील, विचार शुद्ध होतील तर त्याची चेतना शुद्ध होईल. आणि ज्याची चेतना शुद्ध झाल्यानंतर एकाग्रतेने जर तो भागवताचा आश्रय घेऊन भागवत जर वाचत असेल तर त्या भागवताच्या प्रत्येक पानावरती त्याला कृष्णाचं दर्शन होऊ शकतं. भागवताच्या प्रत्येक पानावरती कृष्णाचं दर्शन होऊ शकतं. तर त्यासाठी कथा ऐकणं आवश्यक आहे. आपलं सगळ्यात पहिली विकेट उडते इथंच, आपण ऐकत नाही. आपल्याला काय वाटतं? आपल्याला सगळं माहित आहे, मुझे सब कुछ पता है, मला सगळं माहित आहे, काय गरज आहे? ते का सांगणार आहे मला? ते तर बघितलंय मी, ते तसलंच आहे. ते काय सांगणार? हे तर आत्ता आलंय, हे काय? आणि ह्याच्याबद्दल काय सांग? हे तर मी ह्याला चड्डीवर बघितलंय. अशी आपल्या मनामध्ये जी भ्रांत धारणा आहे, ती भ्रांत धारणा त्या व्यक्तीच्या भक्तीनुसार नाही, त्याच्या शरीराने बघतो आपण. एक आहे व्यक्ती, एक आहे प्रकृती. त्याचं शरीर भले लहान असेल त्याचं वय, पण गत जन्मामध्ये त्याच्या भक्तीचा साठा जो आहे तो माहीत नाही. आणि कोण कधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत त्याला पाठवतील आपल्याला माहीत नाही. मी एका भक्तांसोबत चर्चा करत होतो 2 दिवसापूर्वी. भक्तांच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या, शुद्ध भक्तांच्या नाही, आपल्या सर्वांच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा प्रामाणिकपणे सेवा करत असतो, इच्छा नसते आपल्याला कोणाला दुखवण्याची किंवा कष्ट देण्याची. आपली एकच इच्छा असते की प्रामाणिकपणे भगवंतांची सेवा करावी, गुरूंना प्रसन्न करावं, प्रभुपादांना प्रसन्न करावं. तरी सुद्धा आपल्या प्रामाणिक इच्छेमध्ये सुद्धा आपल्याला कष्ट येतात, आपल्यावर आरोप प्रत्यारोप होतात, लांछनं लागतात. कारण नसताना आपल्याला लोक बोलतात. मग आपल्याला वाटतं का मलाच का, काय वाईट केलं मी, का? तर त्याला विचारतं असं का होतंय? तर त्या भक्ताने मला उदाहरण दिलं. म्हणले, राजा, जे सदेह म्हणजे या भौतिक शरीर सहित सदेह भगवत धामात गेले, कोण आहेत? प्रल्हाद महाराज आणि तुकाराम महाराज. जे सदेह गेले त्यांनाही कष्ट भोगावे लागले. तुकाराम महाराज असो, ध्रुव महाराज असो, आपण वाचू शकतो त्यांच्या जीवनीमध्ये किती कष्ट भोगले. 5 वर्षाचं लहान बालक, वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा होती, ती बसू दिलं नाही, जमिनीवर फेकून दिलं.
तुकाराम महाराज गावचे सगळ्यात श्रीमंत बागायतदार व्यक्ती होते, सगळ्यात श्रीमंत. पण ज्यावेळी दुष्काळ पडला सगळ्यांना वाटत 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 ते अगदी अगदी गरीब झाले, खायसाठी सुद्धा राहिलं नाही. वडील गेले, भाऊ गेला, भावाची पत्नी गेली, एक 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 घरात त्या दुष्काळामध्ये कित्येक जण संपत गेले. देहू गावामध्ये अशी परिस्थिती होती की लोक फक्त वाट बघायचे मरायचे, मेल्यानंतर ब्राह्मण भोजन जेवायसाठी भेटेल, गोड जेवण भेटेल, अशी परिस्थिती होती देहू गावामध्ये. तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाची पत्नी फक्त आजारी होती. गावच्या लोकांना इतकी चिंता वाटली, चिंता म्हणजे इतका आनंद झाला दुष्काळामध्ये की आता मेली तर आम्हाला जेवायला भेटेल, म्हणून ती मरायच्या अगोदरच गर्दी केली लोकांनी. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जे सदेह गेले, आणि आपल्याला तर इथंच बोंदल गड्ड्यामध्ये जाळायचं आहे, आपल्याला इथंच जाळायचं आहे. मग आपली परिस्थिती काय विचार करा. आणि खरंच हे स्पष्ट आहे, आपल्याला तर इथं ह्या शरीराला इतकं सगळं करून, इतकं सजवून, इतकी पावडर, इतके क्रीम आणि काही सगळं करून शेवटी जाळायचंच आहे, बाकी काही नाही. तर आपल्याला किती सहन करावं लागणार आहे. भागवताच्या प्रथम स्कंदामध्येच वर्णन आहे, पांडव जे भगवंतांचे मित्र म्हणून राहिले, कुंती महाराणी जी भगवंतांची आत्या, पांडव ज्यांच्या घरामध्ये राहिले, ज्यांच्या घरामध्ये भोजन केलं, ज्यांच्या सोबत ते खेळले, त्या पांडवांचं कष्ट दूर राहिलं नाही. यत्र धर्मो सुतो राजा गदा पाणी वृकोदरः. जे गदा पाणी म्हणजे गदा ज्याने हातात धारण केलेली आहे, वृकोदर म्हणजे भीम, गांडीवम ज्यांनी धारण केलेले अर्जुन, त्यांचे कष्ट भगवंत मुक्त करू शकले नाही, तर आपण काय, त्यांना पण कष्ट झाले की नाही, मग आपल्याला काय येणार नाही. त्यामुळे अनुश्रवणा, जेव्हा हे आपण ऐकणार, वारंवार ऐकणार, वर्षातून एकदा फक्त जन्माष्टमी टू जन्माष्टमी नाही. प्रभूजी आम्ही नित्य भक्त आहे तो मंदिरात, फक्त जन्माष्टमी टू जन्माष्टमी, तर असं नाही. अनुश्रवणात म्हणजे नित्य नियमानं. आणि श्रवण केल्यानंतर काय होते, भगवत भक्ती आपल्या हृदयामध्ये जागृत होते आणि आपल्याला रियालिटी, आपण कोणत्या पाण्यात आहोत किंवा किती पाण्यात आहोत हे आपल्याला कळतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे कळून येते आपल्याला की मी किती, माझी योग्यता आहे. हे झालं नंबर 1, आध्यात्मिक अनुश्रवणात या शब्दाचा अर्थ. नंबर 2, नाम संकीर्तनाश्चमे. दुसरं लक्षण, जो सदैव भगवंतांचं नाव घेण्यामध्ये आनंदित असतो. अरे कीर्तन तर नवीन लोकांसाठी आहे, आम्ही तर आता वरिष्ठ आहे, कीर्तन चालू झालं, बाहेर बोलत उभार, काही नसते महत्वाचा टॉपिक, आपण असंच गप्पा ठोकतो. पण त्या कीर्तनामध्ये भाग घेणं, कीर्तनामध्ये रुची. मग कीर्तन दोन्ही प्रकार असेल, जप पण असेल किंवा सामूहिकरित्या सम्यक रूपेण सर्वजण एकत्रित येऊन, ज्याला म्हटलेलं आहे कॉंग्रिगेशनल चॅन्टिंग, सगळ्यांनी येऊन केलेलं, मग दोन्ही कीर्तन. कीर्तनामध्ये त्याला भाग घेणं आवडतं, हे दुसरं लक्षण. कारण कीर्तनच या कलियुगाचा युगधर्म आहे. आणि भागवत जर पूर्ण ऐकलं, आणि भागवताचा 12वा स्कंद 13वा अध्याय, शेवटचा अध्याय 335वा अध्याय, पूर्ण भागवताचा पहिल्या स्कंदापासून दशम स्कंदापर्यंत, क्षमा करा 12 स्कंदापर्यंत 335 अध्याय आहेत भागवतामध्ये, 335. त्यापैकी दशम स्कंदामध्येच 90 अध्याय आहेत. 10वा स्कंद कृष्णलीला 90 अध्यायात आहेत. तर त्या 335वा अध्याय जो आहे भागवताचा 12वा स्कंद 13वा अध्याय, भागवताचं महात्म्य सुत गोस्वामी वर्णन करतात. आणि ते सांगतायत शेवटचा श्लोक 18,000वा, नाम संकीर्तनयस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम नमामि हरि परम. त्या नाम संकीर्तनाचा विजय असो, कलियुगाचा आधार नाम संकीर्तन. त्यामुळे नाम संकीर्तन करणं हे त्याला आवडतं. म्हणजे तो दररोज 16 माळा जप करण्यामध्ये
आळशीपणा किंवा हलगर्जीपणा करत नाही. आजच आम्ही सकाळी चर्चा करत होतो, जो व्यक्ती 16 माळांचा जप करण्यामध्ये हलगर्जीपणा करतो किंवा ज्याच्या 16 माळा होत नाहीत, तो आध्यात्मिक जीवनामध्ये आजारी पडलेला आहे. ज्याच्या 16 माळा कंप्लीट न होणं म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये तो आजारी आहे, रोग लागला त्याला, आजारी. नंबर 3, आर्जवेन, तात्पर्याचा किंवा श्लोकाचा 3रा भाग. आर्जवेन, आर्जवेन म्हणजे सरळ, सिम्प्लिसिटी. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, वन हु इज नॉट सिम्पल ही इज नॉट अ वैष्णव. वन हु इज नॉट सिम्पल ही इज नॉट अ वैष्णव. म्हणजे जो सरळ किंवा सिंपल नाही आहे. सरळ म्हणजे असं नाही की सरळ उभारलेला आहे ताक, असा नाही. सरळ म्हणजे अगदी स्वाभाविक सरळ, सरळ आहे किंवा नम्र आहे किंवा सिंपल आहे अगदी, त्याच्यामध्ये काही क्रुकेडनेस वगैरे नाही. वन हु इज नॉट सिम्पल ही इज नॉट अ वैष्णव. आणि भक्तिसिद्धांत सरोज ठाकूर लिहित आहेत, सिम्प्लिसिटी इज द फर्स्ट क्वालिटी टू बिकम अ वैष्णव. म्हणून सरलता, आर्जवेन, सरलता किंवा साधारणता हा वैष्णव बनण्याची पहिली योग्यता, पायरी आहे. तर सरलता म्हणजे काय? ज्याचं हृदय कोमल आहे, जो कुणाविषयी जे इंग्लिश शब्द भक्तिसिद्धांत सरोज ठाकूरांनी किंवा आचार्यांनी वापरले, सिंपल हार्टेड, नो डुप्लिसिटी, स्ट्रेट फॉरवर्ड, नो डिप्लोमॅटिक, नो पॉलिटिकल टेंडन्सी. जो राजनीती करत नाही, जो डुप्लिसिटी करत नाही. डुप्लिसिटी म्हणजे दोन्ही बाजूने, गंगा के पास गया गंगादास, जमुना के पास गया जमुनादास, दोन्हीकडे. हो, तुमचं पण बरोबर, तिकडे तुमचं पण बरोबर. तर डुप्लिसिटी ती असू नये. मनामध्ये द्वेष, खोटं बोलणं, दांभिकता किंवा ढोंगी प्रवृत्ती नसावी. पाखंड, धर्माच्या नावाखाली पाप करणारा नसावा. सरळ, भक्तांना मदत करणारा, सिंपल. माथेर तिलक गलेर माला देखोर भाई कलीर चेला. चैतन्य चरितामृत वर्णन करते. तिलक लावला, कंठीमाळा घातली, आम्हाला वाटलं क्या सुंदर वैष्णव झाला. येई तो कलीर चेला, हेच तर कलियुगाचा चेला आहे. येई तो कलीर चेला. जसं उदाहरण जर आपण ऐकलं तर गोपीनाथ, खीरचोर गोपीनाथ प्रसिद्ध आहेत रेमुणामध्ये. तर माधवेंद्रपुरींसाठी खीरचोर गोपीनाथांनी खीर चोरली गोपीनाथांनी, म्हणून त्यांचं नाव काय झालं? खीरचोर गोपीनाथ. तर विचार करा, सिम्प्लिसिटीचं उदाहरण. तर माधवेंद्रपुरींना जेव्हा कळालं पहाटेच्या वेळी, रात्री त्याने इच्छा व्यक्त केली, थोडं बाहेर शांत बसून मुलांना पाठवत होता गार्डन. तर माधवेंद्रपुरींची इच्छा व्यक्त झाली की संध्या भोगला जी लागणारी खीर जी आहे, क्षीर, ती मला मिळाली. भोग करायसाठी नाही, फक्त मला टेस्ट करायसाठी किंवा चव घ्यायसाठी भेटली, तर मी गोपालजींना, श्रीनाथजींना ती खीर तशी बनवू शकतो. आणि नंतर त्यांना आरे वाटलं किती पापी आहे रे, तर आताचा भोग पण नाही लागला. भोग लागायच्या अगोदरच मी इच्छा व्यक्त केली आणि तिथून ते निघून गेले. खरं भगवंतांना माहित होता त्यांचा उद्देश शुद्ध आहे, खायचं आहे, पण कशासाठी? माझ्या सेवेसाठी खायचं आहे, चोरून खायसाठी नाही. चोरली भगवंताने खीर, तर ती खीर त्यांनी चोरून ठेवली भगवंतांनी. आणि पहाटेच्या वेळी मध्यरात्र झाल्यानंतर पुजाऱ्याला उठवलं, स्वप्नात येऊन भगवंतांनी सांगितलं, जा ती खीर लपून ठेवलेली आहे, काढून माधवेंद्रपुरींना द्या. माधवेंद्रपुरींना जेव्हा ही कळाली बातमी, ओरडत ओरडत तो पुजारी आला, खीर दिली. माधवेंद्रपुरी लगेच त्यांनी ट्विट नाही केलं की रिसिव्ड द खीर फ्रॉम गोपीनाथ, हॅशटॅग ब्लेसिंग्स, काहीच प्रचार नाही केला किंवा दाखवलं नाही, फोटो काढला, बघा भगवंताने माझ्यासाठी मर्सी रिसिव्ड, काहीच नाही. लगेच त्या ठिकाणाहून ते लगेच निघून गेले रेमुनेहून. आता सकाळ होणार, सूर्यप्रकाश पडणार आणि सूर्योदय झाल्यानंतर लोक माझा वाहवा करणार, त्यापेक्षा मी आत्ता ताबडतोब इथून निघून गेलेलं चांगलं आहे, माझा प्रचार वाढण्यापेक्षा.
पण भगवंतांची इच्छा वेगळी आहे. ते पुरीला जाण्या अगोदर तिथं पुरीमध्ये कळालेलं होतं की खीर गोपीनाथाने यांच्यासाठी ठेवली होती. तर त्या काळी ना मेल्स होते, ना व्हॉट्सअप होता, ना ट्विट होतं, ना फेसबुक होतं. तरी सुद्धा भगवंतांनी त्यांची माहिती पोचवली. ही आहे सिम्प्लिसिटी. दुसरं उदाहरण सिम्प्लिसिटीचं. एक ब्राह्मण नारद मुनींना भेटला. नारद मुनी चाललेले, त्या ब्राह्मणाला दर्शन झालं. ओ ब्राह्मण नारद मुनी प्रणाम. म्हटले काय चाललंय, कसं काय? म्हटलं काय नाही, वैकुंठाला चाललोय भगवंतांना भेटण्यासाठी. म्हटलं वैकुंठाला? वा, चांगली गोष्ट आहे, वैकुंठाला चालले. म्हटले मग काय तिथं? म्हटले भगवंतांना दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तर म्हटले त्यांना सांगा, आता ब्राह्मणाचे शब्द आहे का, ब्राह्मणाने सांगितलं नारदांना, भगवंतांना सांगा त्यांचा एक शुद्ध भक्त, काय त्यांचा एक शुद्ध भक्त जो 500%, 100% नाही, 500% भगवंतांच्या सेवेमध्ये तो लागलेला आहे. आणि तो कधी वैकुंठात वगैरे घेऊन जाणार की नाही त्याला, म्हणजे मला पॅकिंग तयारी वगैरे करायला बरं, कधी घेऊन जाणार हे विचारा, त्याच्यानुसार मी मग तयारी करतो. म्हणजे ठीक आहे, तर चाललंय, विचारायचं आहे, साधी सेवा आहे, करू. थोडं पुढं गेले, एक चांभार दिसला एका झाडाखाली, चप्पल शिवत होता. नारदांना बघितला, प्रणाम केला. नारदांना विचारलं, नारद कुठं प्रस्थान? म्हटलं वैकुंठाला चाललं. म्हटले भगवंतांना प्रश्न विचारा, मला पण कधी घेऊन जाणार? दोघांचा सेम प्रश्न होता. आता म्हटले प्रश्न विचारण्यासाठी नारद मुनी आता वैकुंठात पोचलेले आहेत. प्रणाम झाला, भगवंतांशी चर्चा झाली. भगवंतांनी विचार, नारद पुढं आणि काय विषय? म्हटले भगवंता तुमच्यासाठी प्रश्न आहे. म्हटले कुणाचा? म्हटलं एका ब्राह्मणाचा आहे, जो 500% तुमच्या सेवेमध्ये लागलेला आहे, शुद्ध भक्त आहे, त्यांनी सांगितलंय, शुद्ध भक्त आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, आणि तो भगवंता तुमच्याजवळ कधी येणार आहे? म्हणजे त्याला यासाठी 10,000 पेक्षा जास्त जन्म लागतील. म्हटले त्याला हजारो जन्म लागतील, त्याला अजून हजारो जन्म घ्यावे लागतील वैकुंठात येण्यासाठी. नारदांना आश्चर्य वाटलं. म्हटलं इतका ब्राह्मण आहे, शुद्ध भक्त आहे, सांगितलं पण त्याने मी शुद्ध आहे म्हणून, आणि कसं काय होऊ शकतं? म्हणजे ठीक आहे. म्हटले मग एक चांभार पण होता, त्याने पण विचारलंय की तो कधी येणार? म्हटले तो तर लगेच येणार. म्हटलं हाच जन्म संपला की येणार? म्हटलं अरे असं कसं होऊ शकतं, तो ब्राह्मण आहे, हा तर शूद्र आहे, चांभार चप्पल शिवणारा. म्हटले भगवंता हे कसं समजू शकतो? म्हटले काय नाही, तू तेव्हा त्यांना भेटणार, त्याने उत्तर विचारणार, तेव्हा ते प्रश्न पण विचारणार. तुम्ही वैकुंठात गेला तेव्हा भगवंत काय करत होते, काय करत होते भगवंत? तर त्यांना सांगा की एका सुईमधून भगवंत एका हत्तीला बाहेर काढत होते, सुईच्या टोकातून हत्तीला बाहेर काढत होते. म्हटलं ठीक आहे. म्हटलं जसा आदेश. गेल्यानंतर सगळ्यात पहिला ब्राह्मणाला उत्तर द्यायचं होतं. ब्राह्मणाने म्हटलं मग नारद विचारलं का? ॲटिट्यूड असतेच कोणाला, तर ब्राह्मण आहे म्हटलं. नारद विचारलं का? म्हटलं मी कधी येणार आहे? म्हटले 10,000 वर्ष लागतं. म्हटलं काय 1000 वर्ष? म्हटलं पूर्ण शुद्ध आहे, 500% मी सेवा केलेली आहे, आणि कसं 10,000 वर्ष लागतील? म्हटलं साधारण नाही आहे, लवकर याच जन्मात मी जाणं आवश्यक आहे. म्हटलं काय नाही. म्हटलं तुम्ही वैकुंठात वगैरे गेले नाही, काय नाही, उगीच अशाच फपाऱ्या चालत म्हणून तुमच्या. म्हटलं काय केलं? म्हटलं वैकुंठात गेले, काय करत होते भगवंत सांगा. म्हटलं भगवंत एका सुईच्या टोकातून हत्तीला बाहेर काढत होते, एक नंतर एक हत्तीला. समजा हत्तीची एक माळ बनवत होते. जर एक एक हत्ती एक एक फुल पकडलं तर हत्तीची माळ बनवत होते. म्हटलं तुम्ही पागल झाले. म्हटलं असं कधी होतंय का? कोणी मूर्ख असं तुम्ही बोलताय, सुईच्या टोकातून हत्ती कधी जातोय का? मग त्याला कळालं की याला भगवंतांच्या लीलेवरती विश्वास नाही, आणि म्हणून भगवंतांनी का 1000 वर्ष म्हटलं. बघा, कार्य करणारा ब्राह्मण आहे, भगवंतांच्या सेवेत आहे, सगळं आहे, पण विश्वास नाही, आतून नाही. तेच चांभाराजवळ पोचले. चांभाराने विचारलं आदेश काय आमच्यासाठी? म्हटले तू याच जन्मात जाणार आहे. आनंदी झाला लगेच. मग म्हणजे भगवंत काय करतोय सांगा? आनंदाने विचारलं. म्हणजे भगवंत सुईच्या टोकातून हत्तीला काढत होते. उड्या मारू लागला तो चांभार आनंदाने. इतका आनंद झाला, आनंदाने अश्रू डोळ्यातून त्याच्या प्रवाहित होऊ लागले. म्हटले कसं काय तुला एवढा विश्वास आहे? म्हटले मी ज्या झाडाखाली बसलोय, हे झाड जे आहे वडाचं झाड, त्याचं बीज एक फळ तेवढंसं छोटंसं फळ असतं, आणि त्या छोट्याशा फळामध्ये
हजारो वटवृक्ष असतात. एक एक बीज असतं का बारीक एकदम खसखस सारखं असतं. त्याचं एक 100 बीज पकडून एक फळ तयार होतं छोटंसं. आणि त्याच्यामध्ये 100 शेकडो त्याच्यामध्ये वटवृक्ष आहेत. तर इतक्या मोठमोठ्या वटवृक्षांना भगवंत एका त्या बीजामध्ये ठेवू शकतात. तर मग सुईच्या टोकातून हत्तीला काढणं काय? किती सोपं आहे. तर ही आहे सिम्प्लिसिटी, सरलता. जे सांगितलं बस. का सांगितलं, कशासाठी, हे असं होऊच शकत नाही. हे मग ती डुप्लिसिटी झाली. नंतर तिसरा पॉइंट, तिसरा झाला. चौथा, तिसरा झाला आर्जवेन, सरलता. चौथा आर्य संगेन, म्हणजे साधूंच्या संगतीमध्ये राहणारा. आर्य म्हणजे साधू, अनार्य म्हणजे असुर. सुर असुर, साधू आणि असाधू. तर आर्य संगेन म्हणजे वैष्णवांकडून जो कथाश्रवण करतो, वैष्णवांनी दिलेल्या उपदेशांचं मार्गदर्शनांचं स्वीकार करण्यासाठी तो तयार असतो. मला विचारलेच का, हा प्रश्न कधी त्याच्या मनात येत नाही. विचारलेच का हे आपलं सौभाग्य आहे. आपल्याला कोणी वैष्णव कोणी भक्त विचारत आहेत, हे आपलं सौभाग्य आहे. कशा पद्धतीनं, जसं रस्त्यावरती जे कुत्रे असतात त्यांच्या गळ्यामध्ये जर पट्टा नसेल याचा अर्थ त्यांचा मालक कोणी नाही, मग त्याला म्युन्सिपाल्टीचे लोक घेऊन जातात. तसंच जर आपल्याला विचारणारा कोणी वैष्णव नसेल, आपला मालक जर कोणी नसेल, तर मग यमदूताची म्युन्सिपाल्टी आपल्याला मग घेऊन जाते. मग वैष्णवांच्या अधीन राहणं, वैष्णवांकडून कथा ऐकणं, वैष्णवांच्या संगतीमध्ये त्यांची वैष्णवांची सेवा करणं. भागवत सेवा नित्यम भागवत सेवया. एक आहे ग्रंथ भागवत आणि दुसरे आहेत व्यक्ती भागवत. श्रील प्रभुपाद, श्रील प्रभूंचे शिष्य, वैष्णव समाज. कोण किती शुद्ध आहे ते आपण ओळखू शकत नाही. त्याच्या वरती कपड्यांनी किंवा लाल कपडे घातले म्हणून शुद्ध झालं असं नाही. जीन्स पॅन्ट घालणारा सुद्धा शुद्ध असू शकतो. त्याची चेतना, त्याची भावना त्याच्या हृदयामध्ये आहे, त्याच्या कपड्यावरती किंवा त्याच्या आभूषणावरती नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास ही सगळी तर फक्त ती उपाधी आहेत. ते कपडे काढल्यानंतर तो व्यक्ती समान आहे. त्याची भावना किती विकसित झालेली आहे, त्या भावनेनुसार तो व्यक्ती प्रगती करतो. त्या भावनेनुसार व्यक्तीची भावना किती प्रगतिशील आहे, कपड्यावरून नाही. आणि म्हणून साधूंच्या संगतीमध्ये राहून त्यांची सेवा करणं आणि त्यांच्याकडून श्रवण करणं. आणि नंबर 5 निरअहंकार, मिथ्या अहंकार सोडून. मी फार श्रीमंत आहे, मी उच्च कुळात जन्मलेला आहे, माझ्याकडं मोठा बँक बॅलन्स आहे, कोणीही मदत करत नाही. मी जर दरवेळी सांगतो की संपत्ती कमवा गृहस्थांसाठी आवश्यक आहे, पण इतकी कमवू नका की मुलं डॉक्टरला बोलण्याऐवजी वकिलाला बोलत. हे लक्षात ठेवा. कमवा, इतकी कमवा, करोडोने अब्जानी कमवा, पण इतकी काळजी घ्या की आपण आजारी पडल्यानंतर मुलांनी डॉक्टरांनाच बोलावलं पाहिजे, वकिलाला नाही. सही आणि शिक्के मारून घेण्यासाठी, प्रॉपर्टी ट्रान्सफर करून घेण्यासाठी. तर आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त झालेलं आहे. अहम बीज प्रद पिता, मी सर्वांना बीज प्रदान करणारा पिता मी आहे. आपल्याला जे ज्ञान आहे, आपल्याकडं कला आहेत, आपल्याकडं कौशल्य आहे, आपली सुंदरता आहे, आपण जे काही करू शकतो, मग ते सुंदर कीर्तन असो, सुंदर विग्रह सेवा असो, सुंदर कुकिंग असो, सुंदर गायन असो, जे काही आहे ते भगवंतांच्या कृपेने. त्याच्यासाठी आपल्याला अहंकार येता कामा नये. एका ब्राह्मणाला राजाने विचारलं, हे ब्राह्मण देव, तुमचे भगवंत तुमच्या धामात बसून काय करतात? भगवंत धामात बसून काय करतात? काय त्यांचे कामधंदा काय असते धामात बसून? म्हटलं उत्तर बरोबर द्यायचं. चुकीचं दिला उत्तर तर मी तुझा शिरछेद करून टाकेन, मारून टाकेन, दंड, मृत्यूदंड. ब्राह्मण घाबरला तर म्हटलं उत्तर काय देऊ? आणि त्या राजाला चुकीचं उत्तर देणं म्हणजे आता मृत्यूदंडाची शिक्षा आहे. त्यापेक्षा त्यांनी विचार केला. म्हटले मी विचार करून सांगतो. सगळ्यात उत्तर सांगतो, हा पण नाही हो पण नाही, विचार करून सांगतो.
म्हटले मी उद्या विचार करून सांगतो. म्हणजे ठीक आहे. ब्राह्मण चिंतेने चाललेला होता, अगदी चिंतामग्न, अगदी रडत. प्रश्न त्या राजाला काय उत्तर द्यावं. एक साधारण व्यक्ती तिथून चाललेला होता. म्हटले ब्राह्मण देवता काय झालं, काय इतकी चिंता. म्हटले राजाने असा असा प्रश्न विचारलाय, भगवान काय करतात त्याचं उत्तर जर नाही दिलं तर राजा मला काय करेल, दंड देईल. आणि त्यावेळी त्या व्यक्ती म्हटलं काही काळजी करू नका, मी उत्तर देतो, तुम्ही काही चिंता करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी बैठक झाली, पूर्ण राज्यसभा बसली. म्हटले ब्राह्मण कुठं आहेत, ते काल उत्तर देणार होते, पुढं या. तर हा व्यक्ती पुढे आला. म्हटले ब्राह्मण कुठं आहेत. म्हटले ते आमचे गुरुजी आहेत. ब्राह्मण आमचे काय आहेत, गुरुजी आहेत. आणि म्हटलं एवढंसं सोपं उत्तर देण्यासाठी गुरुजींची काय आवश्यकता आहे. म्हटले मी उत्तर द्यायसाठी आले. आता विचार करा, राजा सिंहासनावरती बसलेले आहे, सगळी प्रजा आहे आणि तो खाली आहे. म्हटले हां ठीक आहे सांग. म्हटले काय प्रश्न आहे. म्हटले तुमचे भगवंत काय करतात, तुमचे भगवंत धामात बसून काय करतात. म्हटले मी उत्तर द्यायसाठी तयार आहे महाराज, पण एक अडचण आहे. म्हटले काय. म्हटले प्रश्न विचारणारा खाली असायला पाहिजे आणि उत्तर देणारा वर असायला पाहिजे. इथली सिस्टीम चुकीची आहे. म्हटले मी वर बसून उत्तर देणं आवश्यक आहे, तुम्ही खाली येणं आवश्यक आहे. म्हटले ठीक आहे. म्हटले राजा म्हटलं ठीक आहे चल, ते पण पार. म्हटलं हे लक्षात ठेव, चुकीचं उत्तर दिलं तर मृत्यूदंड आहे. म्हटलं चालेल. राजा खाली आला, दोघंही पास झाले एकमेकाला. अगदी राजा रागानं आणि अगदी क्रोधानं, डोळे लाल असे त्याच्यावर, कारण का राज सिंहासनावरून उतरवलेलं आहे. आणि हा जाऊन बसला आता साधारण व्यक्ती. आणि तिथं गेले, बसल्यानंतर त्या राजाने खालून विचारला. म्हटले सांगा तुमचे भगवंत धामात बसून काय करतात. म्हटले सरळ आणि सोपं उत्तर आहे, भगवंत अभिमानी व्यक्तीला खाली आणतात आणि नम्र व्यक्तीला वर बसवतात. बाकी काही करत नसतात. भगवंत बाकी काही करत नाहीत. अभिमानीला वरनं खाली आणतात आणि जो नम्र आहे त्याला खालून वरती घेऊन जातात. तर हे 5वं लक्षण प्रामाणिक भक्ताचं कोणतं आहे, निरअहंकार, मिथ्या अहंकारापासून दूर. तर आपण जर खाली असलं तर भगवंत आपल्याला निश्चित वर घेऊन जाणार. जर आपण वर जायची इच्छा केली तर भगवंत आपल्याला खाली पाठवणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. निरंतरा श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की